माझं नाव सुशीला सुधाकर जमदडे, राहणार संभाजीनगर. तुम्हाला किती टाईमपासून थायरॉईड होता? 6 वर्षापासून. अच्छा. सरांबद्दल कसं कळालं तुम्हाला? आमच्या भावाने आणलं मला इथं. त्यांनी कोणी माहिती दिली होती तर. अच्छा. आणि किती वर्षापासून होता थायरॉईड तुम्हाला? 6 वर्षापासून. 6 वर्षापासून. आणि डॉक्टर चाटेज होमिओपॅथीमध्ये केव्हा आला तुम्ही? 2 वर्षापूर्वी. अच्छा. किती MCGची गोळी चालू होती तुम्हाला? 10ची. आणि आता? मागच्या वेळेस 2.5ची होती, आता बंद केली सरांनी गोळी. अच्छा. म्हणजे आज तुमची पूर्ण थायरॉईडची गोळी गोळी बंद केली. केली. हो. काही त्रास वगैरे होताय मॅम तुम्हाला? सध्या नाही, अगोदर होता. अच्छा. कोणकोणते त्रास होत होते? माझी धडधड वाढायची, थकवा यायचा, चिडचिड व्हायची, झोप येत नव्हते, अशक्तपणा जाणवायचा. अच्छा. याचा परिणाम कसा झाला मॅम थायरॉईडचा तुमच्या आयुष्यावरती, मानसिक आणि शारीरिक? माझ्या अंगावरती सूज खूप आली होती. अच्छा. आणि आता कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे काही लक्षणं आहेत का तुमच्यामध्ये आता? नाही, आता खूप कमी आहे, खूप फरक पडलाय मला. म्हणजे पूर्णपणे थायरॉईड तुमचं बरं हो. झालं आहे? आता या महिन्यात सरांनी गोळी बंद केली माझी. अच्छा. काही त्रास वगैरे नाही ना तुम्हाला? नाही. अच्छा. तर असे खूप सारे पेशंट आहेत मॅम की ज्यांना थायरॉईड आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता तुमच्या अनुभवाने? नाही, मला तरी पडला फरक. दुसऱ्यांनी आणला त्यांना पण पडणारच आहे. मी बऱ्याच जणांना सांगू लागले होते तसं. अच्छा. तुम्हाला कोणत्या टाईपचा थायरॉईड होता मॅम? पहिले हायपो होता, नंतर माझा मायनसमध्ये गेला. अच्छा. म्हणजे पहिले हायपो होता, नंतर हायपर झाला का? ओके. पण आता सगळं व्यवस्थित आहे ना? हो. अच्छा. एक शेवटचा प्रश्न मॅम. असे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांना आजही विश्वास होत नाही होमिओपॅथीवरती की हे काम करेल नाही करणार, तर त्या पेशंटला तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, काम मला प्रत्येक म्हणजे 3 महिन्याला टेस्ट होतो तेव्हा माझी गोळी कमीच होत गेली. अच्छा. म्हणजे तुम्हाला 2-3 महिन्यापासूनच फरक दिसणं चालू झालं नाही, होतं? म्हणजे मी जे उपचार घेतला त्याच्या 3ऱ्या महिन्यातच माझी गोळी कमी झाली. अच्छा. म्हणजे हळू कमी 3 होतं. महिन्याला टेस्ट करतात ना सर. हो. पथ्य पाळावं लागतं फक्त. अच्छा. पथ्य पाळताना काही त्रास झाला मॅम तुम्हाला? नाही, आता औषध घेण्यापेक्षा पथ्य पाळलेलं बरं ना. हो, बरोबर. शेवटचा प्रश्न मॅम. डॉक्टर अमोल साठे सरांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सराचे आभारच मानावं लागेल मला. म्हणजे आभारीच आहे बाबा, त्या गोळीतून आणि त्याच्या इतक्या त्रासातून मला आज मुक्ती मिळाली म्हणून. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुमचा थायरॉईड बरा हो, झालाय बराच आणि झाला. गोळी कायमची बंद झाली आहे. हो.